हरलो होतो मी सावरलं स्वामी तुमच्या चरणांनी मला गेलो मी वाहुनी मोहाच्या सागरी वाट दाविली तुम्ही मला तुमच्या विना नाही आता कुठलीही चिंता अवधूत चिंतनात तूच श्री गुरुदत्ता श्री स्वामी समर्था सारी दुःखहर्ता राजाधिराजा श्री सद्गुरु समर्था श्री स्वामी समर्था सारी दुःखहर्ता राजाधिराजा श्री सद्गुरु समर्था की आज आमच्या धोंडेवाडीत काही माणसांना त्याचं महत्व लक्षात येणार नाही. साधू संत येता घरी तोची दिवाळी दसरा. खरोखर आज आमच्यासाठी दिवाळी दसऱ्याचा विषय आहे. निसर्ग राजानं एवढं मोठं आगमन करून सुद्धा निसर्ग राजाला परत थांबावं लागलं. लाईट गेली तर परत यावी लागली. लक्षात ठेवा आज बाहेर सुद्धा पब्लिक त्यांना स्क्रीन ठेवल्या बाहेर सुद्धा तेवढ्या परिस्थितीत सुद्धा माणसं येऊन उभं राहिले. लक्षात घ्या. आणि आज 300 ते 400 गावात जाऊन ग्रामसभा करण्याची संधी प्राप्त लायकी पात्रता नसताना सुद्धा त्यांनी दिले. लक्षात ठेवा. म्हणून मगाच सांगितलं की आज तुम्ही मला गाव ओळखत होतं पण आज मला महाराष्ट्र ओळखतो. याचं कारण माझे दादासाहेब आहेत. लक्षात ठेवा. आणि इथून पुढं गुरुवरची जी श्रद्धा असती ती श्रद्धा कायम ठेवा. अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागू नका. कुणीच्या आदेशाचं पालन करा. नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगला दिवस आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो आणि दादासाहेबांच्या चरणी झालेले मी समर्पित करतो. श्री स्वामी समर्थ. सद्गुरु मोरे दादा लक्षावधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान व गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. राजधानी सातारा आणि त्यामध्ये धोंडेवाडी या स्वामी केंद्रामध्ये उपस्थित सर्व माता भगिनी बालगोपाळ आणि पुरुष सेवेकरी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. शुभेच्छा देतो. सज्जनो इतक्यातच आपल्याला आमचे कडू पाटील असतील गलांडे काका असतील त्यांनी अनुभव सांगितले मार्गदर्शन केलं. परंतु गेली 75 वर्षापासून या गुरुप्रणीत दिंडोरी प्रणीत मार्गाचं कार्य चालू आहे. गुरुप्रणीत मार्ग आणि ह्या मार्गाचे सर्वे सर्वा श्री स्वामी समर्थ महाराज आहे. आपण त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतो. राजांचे राजे राजाधिराज म्हणून ओळखतो. योग्यांचे योगी योगीराज म्हणून संबोधतो. परंतु स्वामी कोण? दत्त महाराजांचा स्वयंभू अवतार म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. असं म्हणता येतं जिथे सगळे असमर्थ जिथे सगळे असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. अशा या स्वामींचं कार्य गेली 75 वर्षापासून चालू. पण मात्र हे गुरुप्रणीत कार्य आहे. अनेकांच्या मनाला एक प्रश्न पडतो, गुरु म्हणजे काय आणि गुरु का करावे? आपण आपल्या हिंदू धर्माचं कुठलाही पुस्तक ग्रंथ वाचा, गुरु शिष्य हे समीकरण आपल्याला त्यामध्ये वाचायला मिळतं. मग पहिला प्रश्न, गुरु याचा अर्थ अंधकाराचा नाश करू ते गुरु. आपल्या जीवनामध्ये जो काही अंधकार असतो तो घालवून
आपल्याला प्रकाशाकडे, तेजाकडे जे सतपुरुष नेतात त्यांना गुरु असं म्हटलं जातं. तमसो मा ज्योतिर्गमयम, अंधारातून प्रकाशाकडे, हे गुरुचं खरं कार्य असतं. पण गुरु का करावा लागतो? प्रत्येक मनुष्य हा जन्माला येताना रडत आलेला असतो. तो एक मांसाचा गोळा असतो. त्याचे हाताची बोटं हळूहळू अशी वाळलेली असतात. नातलग मात्र आनंदी झालेले असतात. कोणी पेढे, कोणी सुंठ साखर, तर कोणी बर्फी वाटतं. आणि प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना वस्त्रहीन असतो. त्याच्या अंगावर कपडे नसतात. ही जन्माला येतानाची घटना आहे. परंतु सज्जनो, त्या मांसाच्या गोळ्यावर कुठल्याही प्रकारचे संस्कार झालेले नसतात. त्याला पालथं पडता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही. आपले नातलग कोण आहेत ते ओळखता येत नाही. लेकरू जन्माला आल्या आल्या त्याला बोलता येतं का, लिहिता वाचता येतं का? त्याला आई कोण, वडील कोण हे सुद्धा माहित नसतं. मग ही जी काही प्रक्रिया आहे त्याला संस्कार म्हटलं जातं. आणि हे संस्कार करण्याकरता खरं तर प्रत्येकाला गुरुची गरज पडते. मग अशा वेळी गुरु, परमगुरु, परात्पर गुरु, परमेष्ठी गुरु आणि सद्गुरु, हे गुरुचे 5 प्रकार असतात. ते 5 गुरु लागत असतात. मग पहिले गुरु कोण? जन्माला घालणारे आपले आई आणि वडील, ज्यांना देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ म्हटलं जातं. आई वडील जन्माला घालतात आणि हळूहळू ती आई त्या बाळाला पालथं पडण्यापासून दुडू दुडू चालण्यापर्यंत हे काका, हे मामा, ही मावशी, ही आजी, ते आई वडील त्या बाळाला नातलगांची ओळख करून देतात. ते बोलायला शिकवतात, चालायला शिकवतात. इथपर्यंतच कार्य हे आई वडील करत असतात. आणि म्हणून मातृदेव भव, पितृदेव भव. सज्जनो, या आई वडिलांना देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानलं जातं. आता पुढचा महिना येईल आषाढी एकादशी. अनेक टाळकरी, वारकरी, माळकरी कुठे जातात? पंढरपूरला. कशा करता जातात? पांडुरंगाच्या दर्शनाला. पण ते पांडुरंग त्या विटेवर का उभे राहिले तुम्हाला माहित आहे का? नाही. इसवी सन 150 साली एक गोष्ट अशी घडली की त्या पंढरपुरामध्ये 22-24 वर्षाचा तरुण मुलगा, ज्याचं नाव पुंडलिक, हा आपल्या आई वडिलांची सेवा करायचा. त्याचे आई वडील हे दिव्यांग होते, मूकबधीर होते. पण आई वडिलांना स्नान घालणं, त्यांचे पाय दाबून देणं, त्यांचे कपडे धुणं, त्यांना जेवू घालणं, सगळ्या प्रकारची शुश्रूषा तो पुंडलिक त्या पंढरपुरामध्ये करायचा. आणि म्हणून द्वारकेचे कृष्ण त्या पंढरपुरामध्ये आले आणि काय म्हणाले? हे पुंडलिका, बघ, आम्ही तुला दर्शन द्यायला, आशीर्वाद द्यायला इथे आलो. तू जी आई वडिलांची सेवा केली ती आम्हाला येऊन पावली, म्हणून आम्ही तुला दर्शन देण्याकरता या ठिकाणी आलो. सज्जनो, त्या पुंडलिकाने काय केलं? चंद्रभागेमध्ये वीट पडलेली होती. ती वीट घेतली आणि भगवान कृष्णाकडे अशी फेकली आणि सांगितलं, देवा, जोपर्यंत मी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण करत नाही तोपर्यंत तुझ्या दर्शनाला येऊ शकत नाही.
तोपर्यंत तू या विटेवर उभा राहा. आणि म्हणून म्हटलं जातं, युगे 28 उभा विटेवर, कर कटेवर तो झाला विठ्ठल. आजही ते कृष्ण विटेवर उभे राहून विठ्ठल झाले. ही अशी कथा त्या ठिकाणी घडलेली आहे. पण ह्या कथेचा बोध एवढा आहे की जी मुलं मुली तर हयात आपल्या आई वडिलांची सेवा करतात, त्या मुला मुलींना पांडुरंगाचे आणि स्वामींचे 100% आशीर्वाद मिळतात. म्हणून मातृदेव भव पितृदेव भव हे आपले पहिले गुरु आहे. दुसरा विषय, वाचायला शिकवणं, लिहिण्याला शिकवणं हे कोण काम करतं? आपले शाळेतले शिक्षक. म्हणून दुसरे गुरु कोण? प्राथमिक शिक्षक. तिसरे गुरु कोण? माध्यमिक शिक्षक. लिहिता वाचता यायला लागलं, आता पुढचा विषय, कोणी 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालं. आपल्याला आपल्या पायावर उभं राहणे, कारण प्रत्येकाला देवाने पोट दिलेलं आहे आणि प्रत्येक प्रापंचिक व्यक्तीला पैशाची गरज पडत असते. अनेक लोक अध्यात्मातनं म्हणतात की पैशाची तशी काही गरज नाही, पण हे साफ चुकीचं आहे. जेब में है पैसा तो सब बोलते हैं तू है कैसा. हे कलियुग आहे. पण प्रॉपर्टी किती कमवावी, पैसे किती कमवावे यालाही मर्यादा आहे. आपण एवढी धनसंपत्ती कमवावी जेणेकरून आपली पुढची पिढी आळशी होणार नाही, एवढी प्रॉपर्टी पाहिजे. अति सर्वत्र वर्जते. म्हणून मग आता रोजीरोटी आहे, भाकरीचा तुकडा असेल, पैसा असेल. मग याविषयी जे कोणी मार्गदर्शक असतात ते आपले चौथे गुरु. नोकरी असेल, शेती असेल, व्यापार व्यवसाय असेल, त्यातनं 2 रुपये कमवणे, याविषयी जे कोणी आपल्याला मार्गदर्शक मिळतात ते आपले चौथे गुरु असतात. आणि पुढे आता आहे 5वे गुरु. त्यांना आध्यात्मिक गुरु तथा सद्गुरु म्हणतात. इथे प्रश्न असा असतो की काओ फोटो मध्ये स्वामी आहे, मूर्ती स्वामी आहे, मग देहधारी गुरु का करावे लागतात? सज्जनो, त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपली नौका ऐल तीरावर असते, ती पैल तीरावर नेण्याकरता नावाड्याची गरज असते. ती नौका सुखरूप ते नावाडी तिकडच्या तीरावर नेतात. त्या सत्पुरुषाला आध्यात्मिक गुरु तथा सद्गुरु म्हटलं जातं. आणि याची गरज अशी की नौका पाण्यात बुडू नये. जसं आमच्या गलांडे काकांनी सांगितलं, दिवसातून 3 वेळा काचेची बाटली त्यांना लागायची, 2 वेळा अमुक धमुक रोगर सायपरमिथीन काहीतरी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण ते गुरुपीठावर दिंडोरीला आले. स्वामी गुरु माऊलींच्या आशीर्वादाने त्या व्यसनातनं मुक्त होऊन आत्महत्यासारखे सगळे विषय टाळून एक चांगलं आयुष्य जगायला लागले. त्याच्याकरता देहधारी गुरु लागतात. एक गोष्ट अशी आहे, एका जंगलामध्ये एक गाय चरत असते आणि त्या गायीच्या मागे जंगलाचा राजा सिंह लागतो. गाय पुढे पळत असते, सिंह मागे असतो. पळता पळता शेवटी ती गाय जंगलाच्या एका दलदलीमध्ये चिखलात जाऊन रुतते, फसते. पाठलाग करणारा सिंह सुद्धा काही अंतरावर त्या चिखलात येऊन फसतो. दोघांनाही त्या चिखलातनं बाहेर येता येत नाही. बघता बघता सायंकाळ होते, अंधार पडायची वेळ होते. सिंहाच्या लक्षात येतं की आता आपला चिखलामध्ये मृत्यू अटळ आहे. म्हणून भीतीपोटी तो गायीला प्रश्न करतो, हे गोमाता, तुला मरणाची भीती वाटते का? ती गाय म्हणते, बिलकुल नाही म्हणे.
मला मरणाची बिलकुल भीती वाटत नाही. म्हणे कसं? म्हणे काही नाही, अंधार पडल्यानंतर मी जर माझ्या मालकाच्या गोठ्यात नाही गेली तर माझा मालक शोध घेत घेत इथे येईल आणि ह्या गाळातनं मला अलगद बाहेर काढून आपल्या घरी घेऊन जाईल. पण सिंहा, तू जंगलाचा राजा आहे, तुला मालक आहे का? सिंह म्हणतो मला कोणीही मालक नाही. गाय म्हणते मग मर इथेच गाळामध्ये, तुला कोण बाहेर काढणार? म्हणून आपल्या जीवनाचे चालक, मालक, पालक श्री स्वामी समर्थ तथा गुरु महाराज. जेव्हा एखाद्या समस्येच्या चिखलामध्ये, अडचणीमध्ये आपण फसतो, तेव्हा आपले मालक आपल्याला काय म्हणतात? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. याकरता सज्जनो, गुरुची गरज पडत असते. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला, ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. हे का म्हटलं जातं? गुरु करा, गुरु करा, गुरु विना नाही दूजा आधार. जो गुरु कहे वही हम करे, गुरु वाक्य मज कामधेनु. सबसे बड़ा गुरु, गुरु से बड़ा गुरु का ध्यास. या गुरुवरती खूप बोलण्यासारखे. या पृथ्वी तलावर रामकृष्ण जरी आले तरी त्यांना देहधारी गुरु करावं लागलं. रामाचे गुरु वसिष्ठ मुनी, रामाचे गुरु गुरुकुलाचे प्राध्यापक म्हणजे विश्वामित्र ऋषी होते. भगवान श्रीकृष्णांचं बालपण कुणाच्या गुरुकुलात गेलं? सांदीपनी ऋषीच्या. ते गुरु सांदीपनी हे कृष्णाचे गुरु होते. मग मला सांगा, देवाला सुद्धा या पृथ्वी तलावर ऋषी मुनी देहधारी व्यक्तीला गुरु करावं लागतं. आपण तर सामान्य माणसं आहोत. आपण महाराजांशी बोलू शकतो का? महाराज आपल्याला बोलले तर ते समजेल का? तेवढी आपली पात्रता, तेवढी आध्यात्मिक लेवल आहे का? मग अशा वेळी देहधारी गुरु आपल्याला प्रबोधन करतात, त्यालाच म्हटलं जातं परमपूज्य गुरु माऊलींचं हितगुज. मग कुठलाही प्रश्न असू द्या, आज कुणाला प्रश्न नाही. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाही. कोणी म्हणतं शेती पिकत नाही, कोणी म्हणतं पैसा टिकत नाही, कोणी म्हणतं घरामध्ये तरुण मुलं व्यसन करतायत, कोणी म्हणतं मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे, कोणी म्हणतं उद्योग व्यवसायामध्ये तोटा आहे, कोणी म्हणतं ब्लड प्रेशर, शुगर, डायबिटीस, कॅन्सर झालेला आहे. किती प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे. कोणी म्हणतं आमच्या घरामध्ये रामायण नाही, महाभारत घडतंय. वडिलाचं मुलाशी जमत नाही, सासू सुनेमध्ये मतभेद आहे, भावामध्ये भांडण आहे. मग किती प्रश्न आहे. मग आता ही जी चिंता आहे, या चिंतेतनं मुक्त होण्याकरता काय केलं पाहिजे? तुम्हा सगळ्या धोंडेवाडीच्या सेवेकऱ्यांना, उंडाळे असेल किंवा आगाशिवनगर असेल किंवा सातारा असेल, कराड असेल, सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो, मनुष्याला चिंत मुक्त होण्याकरता जगात कुठेही औषध नाही. कुठल्या मेडिकल मध्ये दवा नाही, डॉक्टरकडे इलाज नाही. त्याला एकमेव विनामूल्य इलाज म्हणजे स्वामींचं चिंतन करा, क्षणात चिंतामुक्त व्हा. नो इन्कम, नो टॅक्स, कुठलाही जीएसटी लागत नाही. हे सगळं विनामूल्य. पण मात्र हे चिंतन कसं करायचं? पहाटे स्नान झालं, वस्त्र परिधान केले, माळ घेऊन स्वामींपुढे बसा आणि 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करा. लक्षात घ्या, माळ जपण्याकरता थोडेसे नियम आहे. ज्याने विठ्ठल मात्रा घेतली त्याने पथ्य सांभाळावी. गळ्यातली माळ जपाला नसावी. जपाची माळ गळ्यात घालू नये. माळ जपताना तिचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये. माळ जपताना जो मेरुमणी असतो तो ओलांडू नये. काका दाखवताय कशी माळ जपायची. हा मेरुमणी आहे.
बोटातले बोटात फिरून घ्यायचा. आता कोण कोण रोज 11 माळा जप करता हात वर करा. धन्यवाद. ज्यांचे हात खाली आहे त्यांना शिकवा बर का, आता तुमच्यावर जबाबदारी. हे सांगायला काही पैसे लागतात का? कारण ही नित्य सेवा केल्याशिवाय आपलं कुठलंही काम होणार नाही. इतर किती मंत्र म्हटले, किती चक्र फिरवले, किती तंत्राचा उपयोग केला, पण 11 माळा 3 अध्याय शिवाय पान हलत नाही. जो करील सेवा त्यालाच मिळेल स्वामींचा मेवा. त्याला नित्य सेवा म्हणतात. म्हणून 11 माळा स्वामींचा जप करणं. पण आता मूळ मुद्दा असा आहे, हे सगळे नियम पाळून आपण माळ जप करतो, पण तरी बऱ्याच भगिनी माळ जपताना एक ठिकाणी चुकतात. कुठे चुकतात? गॅसवर कुकर ठेवतात, माळ जपायला बसतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या? श्री स्वामी समर्थ. जप कुकरवर गेला. नंबर 2, पुरुष मंडळी कधी कधी चुकते. आमचे गलांडे काका कधी जपाला बसले का मोबाईल वाजतो. श्री स्वामी समर्थ, लगेच डाव्या हाताने डाव्या कानाला मोबाईल. मी धोंडेवाडीमध्ये नाही, मी गुरुपीठामध्ये आहे, 2 दिवसाने आलो की परत तुम्हाला फोन करतो. श्री स्वामी समर्थ. मग आता हा जप मोबाईलवर म्हणायचा का माळेवर म्हणायचा? हे आमचे नलावडे जे आता तुम्हाला साताऱ्याला निरीक्षक दिलेले, हे सुद्धा माळ जपताना कधी कधी चुकतात. तुम्ही म्हणाल कुठे? रात्री कार्यक्रम आटपून कोरेगाव वगैरे ते अजून एक गाव अंगणपूर का अंगणवाडी काहीतरी ना अंगापूर, रात्री जवळपास 1:30 वाजला. नलावडे उशिरा झोपले, उशिरा उठले, घाई घाई स्नान करून जपाला बसले आणि काय केलं? माळ बरोबर पकडली. श्री स्वामी समर्थ 1 वेळा आणि 2-3 मणी उडून घेतले. आता सांगा 108 मण्यांची माळ 108 जप होईल का? नाही होणार. म्हणून कळत न कळत आपल्या हातून अशा चुका घडत असतात. हसा खेळा पण शिस्त पाळा. बरोबर आहे की नाही? आता ज्या केंद्रामध्ये आमच्या माता भगिनी अशा खळखळून हसतात, आम्ही म्हणतो ते केंद्र त्यांच्या करता माहेर आहे. म्हणून हसत खेळत तुम्हाला इथे सेवा करता आली पाहिजे. कोणावरही सक्ती नाही, हा भक्तीचा मार्ग आहे. बरोबर आहे का? तुम्ही सासूर वाशिन आहात का माहेर वाशिन आहात? माहेरीचा सासूर. कोणाला सासूर वास आहे सांगा? गलाटे काकाचा आहे का? असेल तर सांगा, आता उचलून लगेच गुरुपीठात घेऊन जातो. परत तुम्हाला धोंडेवाडीत हा धोंडा कधीच दिसणार नाही. तुम्ही तुमच्या माहेरी आलेला आहात, लक्षात घ्या. आणि अध्यात्मात सेवा करताना मन प्रसन्न असलं पाहिजे. मनावर धोंड्याचं कुठलंही दडपण नसावं. लक्षात घ्या. धोंडेवाडी आता शेवटी धोंड्यातूनच देव तयार होतो बर का, दगडातनं. हे लक्षात ठेवा. म्हणून धोंड्याला वाईट म्हणण्याचं कारण नाही. असो, माळ जप इथपर्यंत आपण आलो. 11च माळा का? पहिली माळ जन्मदात्या आई करता, दुसरी जन्मदात्या पित्या करता, तिसरी माळ आपल्या पूर्वजांकरता पितरांकरता, चौथी ज्यांनी मार्ग दाखवला त्यांच्या करता, 5वी माळ स्वतः करता, उरल्या 6 माळा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये षडरिपू आहे. काम, क्रोध, मद, मत्सर वगैरे हे विष आहे. आणि म्हणून त्या चंचल मनाला काबूत ठेवण्याकरता, नियंत्रित करण्याकरता 6 माळा एक्स्ट्रा जपाव्या लागतात. 5 अधिक 6 11 माळा. माइंड कंट्रोल इज द बेस्ट कंट्रोल. आपल्या इंडियामध्ये, भारतात गाड्या बनवणाऱ्या अनेक कंपन्या, महिंद्रा असेल, टाटा असेल, मारुती सुझुकी असेल, कुठल्या तरी कंपनीकडे मनाचा ब्रेक उपलब्ध झालेला आहे का? तयार होतो का?
मनाला ब्रेक लावणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून त्याच्या करता 6 माळा श्री स्वामी समर्थ जपे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविचे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. इवन आपल्या मनामध्ये ज्या काही चांगल्या इच्छा असतील या पूर्ण करण्याची क्षमता 6 अक्षराच्या स्वामींच्या मंत्रामध्ये आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देव आहेत. 33 प्रकारचे 33 कोटी देव म्हणतो आपण. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. देवाचं नाव काय? गणपती. पण गणपतीचा मंत्र कुठला आहे? ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. बरोबर आहे की नाही? नाव वेगळं, मंत्र वेगळं, तंत्र वेगळं, यंत्र वेगळं. पण स्वामींचं असं नाही. स्वामींच्या बाबत नाव, मंत्र, यंत्र, तंत्र सगळं काही एकच श्री स्वामी समर्थ आहे. म्हणून यत्र तत्र सर्वत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचं तंत्र. सज्जनो, एवढं सोपं आहे. आता माळ जप हे सगळं झालं, पण आपण ग्रामीण भागातले आहात. कुणी आजोबा, कुणी वयस्कर आजी सांगेल, अहो आम्हाला लिहिता वाचता येत नाही. माळ हातात धरून म्हातारपणामुळे जपणं शक्य होत नाही. मग आम्ही कशी सेवा करावी? फार सोपी सेवा आहे. एक अगरबत्ती लावायची आणि संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि त्या अगरबत्तीची जी काही रक्षा असते ती घराच्या 4 कोपऱ्यामध्ये टाकायची. ती रक्षा पिण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी स्वयंपाकाला वापरायची, उरलेली दक्षिणेला फुंकायची. एवढं जरी त्या घरामध्ये लिहिता न वाचता येणाऱ्या व्यक्तीने केलं तर त्या घराचे सगळे दोष, सगळे काही कोप असतील हे पूर्ण ती रक्षा भस्म करते. हा या मार्गाचा अनुभव आहे. म्हणून तुम्ही सुद्धा याचा उपयोग करू शकता. मग काका म्हणाले, गलांडे काका, की 3-3 क्वार्टर रोज लागायचे, मांसाहार करायचे. आरतीला मलकापूरला गेले तरी रिटर्न होताना गाडीत डिझेल पेट्रोलच्या ऐवजी राखेल टाकून घरी यायची. बरोबर आहे की नाही? आणि हे बघून काही पुरुष इथे येत नाही. म्हणून तुम्हा माता भगिनींना सांगतो, याला उपाय सोपा आहे. जी तुम्ही काही सेवा घरात करता त्या सेवेची रक्षा तुम्ही स्वयंपाकात टाका. 40 दिवसामध्ये ज्या गाडीचं व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग बिघडलेलं असेल, झोल मारत गाडी चालत असेल, ती 40व्या दिवसानंतर एका दोरीत हायवेने चालायला लागते. हा अनुभव आहे. आमचे गलांडे काका किती झोल मारायचे पूर्वी, तो विषय त्यांनी सांगितला नाही. परंतु सज्जनो, या रक्षेचा वापर अन्नातनं पोटात जर केला तर निश्चित मनावर नियंत्रण आणि तो व्यक्ती सुद्धा सन्मार्गाला आणि सदाचाराला लागतो. हा अनुभव आहे या मार्गाचा. पण तरीही अनेक भगिनी केंद्रात येतात, डोळ्यात अश्रू असतात. आमचे हे खातात, आमचे हे पितात, आमचे हे आम्हाला मारझोड करतात. याला उपाय काय? उपाय फार सोपा आहे. देवघरामध्ये नागनंदी नसणार शिवलिंग असेल, त्याला आपण पिंड म्हणतो. या पिंडीवर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमीव वंदना मृत्युर्मुक्षीय मामृतात. हा महामृत्युंजयाचा मंत्र 108 वेळा म्हणून साध्या पाण्याचा अभिषेक करून लगातार 40 दिवस खाणाऱ्या, पिणाऱ्या, वाईट वागणाऱ्या व्यक्तीला जर हे तीर्थ पाजलं तर 41व्या दिवशी देशी किंवा विदेशी घेणारा स्वामी भक्त देशभक्त झाल्याशिवाय राहत नाही. हाही उपाय आपल्याला करता येईल. अजून एक आयुर्वेदिक काढा आहे,
ग्लासभर पाणी पातेल्यात घ्या, 7 काळे मिरे त्यात टाका आणि सुपारी एवढा काळा गूळ एकत्र करा आणि ते पाणी, ते मिश्रण चुलीवर किंवा गॅसवर 15-20 मिनिटं उकळवा. ग्लासभर पाणी उकळून अर्धा ग्लास शिल्लक राहील एवढं ठेवा आणि ते गाळून कोमट असताना किंवा थोडं नॉर्मल टेम्परेचरला आलं तरी चालेल, अनाशा पोटी खाणाऱ्या पिणाऱ्या व्यक्तीला ते पाजा. हे जर 8 दिवस केलं, दारू असो बियर असो, नुसता वास जरी त्या व्यक्तीला आला तरी उलटी होते, तो त्याच्या पत्नीशी घटस्फोट न घेता दारूशी घटस्फोट घेतो. एवढा सोपा इलाज आहे. परत काही तरुण मंडळी आहे, काहींना मावा लागतो, काहींना घरात बसून गोवा करतात, काहींच्या गोठ्यामध्ये गाय नाही पण खिशात गाय छाप आहे. मग आता काय करायचं? इलाज फार सोपा आहे. देवाला काळी अगरबत्ती, मनुष्य एवढा हाय प्रोफाईल झाला, स्वतः पांढरी अगरबत्ती ओढायला लागला, ज्याला सिगरेट म्हटलं जातं. मग आता हे सोडायचं असेल, इलाज काय? आलं माहितीये ना तुम्हाला? ते आलं घ्या, त्याची वरची साल काढा, त्याचे बारीक तुकडे करा, लिंबू पिळा आणि चिमूटभर काळ्या मिऱ्याची पावडर त्याच्यावर टाका. ते तुकडे हाताने मिक्स करून उन्हात वाळवा. वाळल्यानंतर त्याची सुंठ तयार होते. ती डब्यामध्ये डबीत भरून ठेवा आणि जेव्हा केव्हा बिडी, सिगरेट, मावा, गोवा, जर्दा किंवा अन्य काही तंबाखू, गुटखा आठवण आली, सुंटेचा तुकडा जिभेखाली ठेवायचा आणि चढायचं. हे जर 12 ते 15 दिवस जरी केलं, 16व्या दिवशी हे सगळे व्यसन पूर्ण बंद होतात. काय लागतं त्याला सांगा? इतके सोपे इलाज ह्या मार्गातनं विनामूल्य दिलेले लक्षात घ्या. म्हणून आपला मार्ग जरी आध्यात्मिक सामाजिक असला, त्याच्या मागे सुद्धा शास्त्र लपलेलं आहे, विज्ञान आहे. आपली भक्ती, आपली सेवा ही भोळी असू शकते, पण ती आंधळी नसावी. आणि विशेष म्हणजे खर तर आज केंद्राची जागा कमी पडली, बाहेरही सेवेकरी बसले. भगिनी मोठ्या संख्येने इथे बसल्यात म्हणून तुम्हाला सांगतो, राज्यकर्त्यांनी तुम्हाला 33 म्हणून 50% आरक्षण दिलं, पण मात्र या स्वामी मार्गाने 100% आरक्षण आणि संरक्षण तुम्हाला दिलेलं. म्हणून निष्ठावान सेवेकऱ्यांची फळी आपल्याला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणा, सातारा, सांगली, कोल्हापूर 4ही जिल्ह्यांमध्ये पुनश्च एकदा आपल्याला निर्माण करायची. सज्जनो, पैसा हा गौणे मगाही सांगितलं. जर निष्ठेने आपण सेवा केली तर कोणाकडे फार हात जोडायची आणि भीक मागायची गरज पडत नाही. हे तितकंच खरं. तुम्ही स्वामी चरित्र 15वा अध्याय नीट वाचा. मंगळवेढ्यामध्ये बसप्पा नावाचा एक सद्भक्त फाटका होता. त्याची बायको सुद्धा त्याला टोमणे मारायची, टोचायची. सगळे गावकरी वेडा म्हणायचे. वेड्याच्या नादी लागला हा बसप्पाही वेडा झाला. पण स्वामींवर अढळ निष्ठा. महाराज त्याला एका रात्री जंगलातून घेऊन जातात आणि बघतो तर काय, त्या काळोख्या रात्री त्या जंगलातल्या झाडांवर सगळीकडे त्याला साप दिसतात. क्षणभर मनात त्याच्या भीती निर्माण होते आणि महाराज म्हणतात, आज तुझा भाग्य उदय आहे, जेवढं पाहिजे तेवढं घे. जिवंत साप तो त्या कपड्यामध्ये गुंडाळतो आणि स्वामींसोबत श्री स्वामी समर्थ म्हणत मागोमाग चालतो. पहाट होते. एका मंदिरात स्वामी येतात जंगलाच्या बाहेर आणि त्याला त्या ठिकाणी बसवतात आणि म्हणतात, कपड्यामध्ये जे काही गुंडाळलेलं आहे ते मोकळं कर. त्याची स्वामींवर 100% निष्ठा असते. त्या कपड्याची तो गाठ सोडतो आणि बघतो तर काय,
जिवंत साप गुप्त होतो आणि त्या सापाचं सोनं त्या ठिकाणी निर्माण होतं. एवढी ताकद गुरु भक्ती. म्हणून सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. अध्यात्मात सेवा करताना किंतु परंतु आणू नका. अध्याय क्रमांक 20 स्वामी चरित्र. अक्कलकोटात स्वामी असताना काय घडलं? एक फाटका व्यक्ती, निर्धन व्यक्ती स्वामींकडे आला आणि म्हणाला, महाराज आर्थिक चणचणे, पैसे नाही, काय करावं? महाराज म्हणाले, उपाय सोपाय करतो का? हो म्हणे. 5 फकीर जेवू घाल. पण कसे? त्यांच्या पत्रावळीवरती एकदम अन्न वाढायचं, पोट भरून उष्ट अन्न त्या पत्रावळीवरती शिल्लक राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे 5 फकीर जेवू घातले. जेवून उष्ट पाडून फकीर निघून गेले. तो म्हणतो, महाराज आता पुढे काय? स्वामी त्याला म्हणतात, ते जे फकीरांचं उष्ट अन्न आहे ना, ते तू ग्रहण कर, खा. त्याच्या मनात शंका निर्माण होते. अरे 4 वर्णात आपण श्रेष्ठ, आणि या फकीरांचं उष्ट अन्न जर आपण खाल्लं तर गावकरी आपल्याला काय म्हणतील, आपले समाजातले लोक, बायको पोरं काय नावं ठेवतील? नाही म्हणे महाराज, हे शक्य नाही. स्वामी त्याला म्हणतात, यू कॅन गो नाऊ, चल निघ इथून. म्हणून तो निघून जातो. काही वेळेनंतर परत दुसरा एक दारिद्र्यग्रस्त व्यक्ती तिथे येतो. महाराज आर्थिक चणचण. स्वामी म्हणतात, फकीरांचं उष्ट अन्नही पत्रावळीवर, खातो का? मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तो अन्न ग्रहण करतो, हात जोडतो. स्वामी आता पुढे काय? महाराज त्या दारिद्र्यग्रस्त व्यक्तीला कुठे पाठवतात? मुंबईला पाठवतात. 7 दिवस तो व्यक्ती मुंबईमध्ये, कुणी त्याचं तिथे ओळखीचं नाही. त्याची भटकंती, पायपीट करतोय. आणि 8व्या दिवशी भल्या पहाटे एका गल्लीमधनं जात असताना एक 70 वर्षाची वृद्ध स्त्री आपल्या घराचा दरवाजा उघडते. ओळख नाही, पाळख नाही. त्या दारिद्र्यग्रस्त व्यक्तीला ती स्त्री, 70 वर्षाची म्हातारी स्त्री आपल्या घरात बोलवते, पाटावर बसवते आणि दान म्हणून 10,000च्या नोटा त्या व्यक्तीला देते. तेव्हा त्या दारिद्र्यग्रस्त व्यक्तीला कळतं की ही स्त्री आपल्याला दान देते, याच्या मागे स्वामी महाराजांचे आशीर्वाद आहे. पिहू नकोस. असे अनेक दाखले आपल्याला गुरुचरित्र, स्वामी चरित्र, भागवत, नवनाथ अनेक ग्रंथांमध्ये. यावर जर बोलत बसला ना, उद्याचा सांगलीचा आणि कोल्हापूरचा कार्यक्रम धोंडेवाडीमध्ये ठेवावा लागेल. किती बोलावं? सकाळी खटाव तालुका, दुपारी उमरज, सायंकाळी आता धोंडेवाडी. उपवास सोडायचा आहे. शेवटी मनाला, पोटाला, शरीराला मर्यादा असतात. तुमच्या करता एक कार्यक्रम आहे, पण आमच्या करता रोज 3 आहे ना. आणि मधला प्रवास, त्यात कुठे विजा, कुठे लाईट जाणं, कुठे पाऊस. पण तरी बघा, स्वामींचे आशीर्वाद असले ना, पावसाळ्यात सुद्धा पाऊस थांबतो, गेलेली लाईट परत येतात. हे केवळ महाराजच करू शकतात. आणि हे करण्यामागे तुमची तळमळ आहे, तुमचा ध्यास आहे. आमचं काही नाही त्याच्यात. गलांडे काकांना आम्ही कधी गेलो तर टिप्पी सुद्धा जळून जाते. काय आता बोलावं त्याच्यात? हेच डिओ निघून जातात, तिथे उडून जातात. पण सज्जनो, तुमच्या मनामध्ये जी तळमळ आहे, जी निष्ठा आहे, चातकाप्रमाणे तुम्ही गेले 3-4 तास या ठिकाणी वाट बघता, हे त्याचं फळ आहे. म्हणून आता अधिक बोलणं उचित नाही, कारण शेवटी तुमच्याही पोटाला भूक आहे. रात्रीचे कावळे नसतात, पण पोटात भुकेचे कावळे असतात. आणि आमच्या बहिणाबाई नेहमी म्हणायच्या, मन वडाय वडाय जसं पिकातलं ढोर, त्याले किती बी हाकला पुन्हा येतं पिका बरं. 1.5-2 तासापेक्षा मनाची राव एक ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. 2 घास खाणं, 10 वाजतेपर्यंत घरी जाणं आहे.
कदाचित टीव्हीवर एखादी मालिका असेल, सास भी कभी बहू थी मैं तुलसी तेरे अंगण की, आई कुठे काय करते, कदाचित असेल कुणाचं नियोजन. काही गुरुवार आहे ना आज, काहींचा उपवास किंवा दिवसाची सांगता टीव्ही पाहिल्याशिवाय मोबाईल पाहिल्याशिवाय होत नसते. असं हे घोर कलियुग आहे. म्हणून सज्जनो, आता आपला अधिक वेळ घेत नाही, या ग्राम अभियानामध्ये आपण सहभागी व्हा. तुम्हाला जो विषय आवडेल, प्रश्नोत्तर असेल. आता एक विषय राहिला, मला वाटतं गलांडे काका तुम्हीच फक्त एकटे इथे प्रश्नोत्तर करतात, बरोबर. अजून आपल्याला टीम वर्क पाहिजे. भगिनी, अजून पुरुष मंडळी तयार झाले पाहिजे. आणि हे तयार होण्याकरता उद्याच्या 14 आणि 15 तारखेला नृसिंहवाडी दत्तधामामध्ये याज्ञिकी, प्रश्नोत्तर, वास्तुशास्त्र विनामूल्य प्रशिक्षण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आपल्याला राहण्याकरता चहा पाणी नाश्ता 2 वेळचं जेवण 100% त्या ठिकाणी दत्तधामाच्या माध्यमातून विनामूल्य आहे. ज्यांना आवड असेल, वेळ असेल, तुम्ही निश्चित या प्रशिक्षणाला या आणि हे ज्ञान ग्रहण करा. इथे जेवलात तर उद्या सकाळी परत तुम्हाला भूक लागेल, पण इथून जर ज्ञानाचा प्रसाद घेतला मरेपर्यंत तो प्रसाद संपणार नाही. म्हणून ज्ञानदान सर्वश्रेष्ठ दान आहे असं आपल्याला सांगू इच्छितो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादासाहेब धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. आमच्या दोंडेवाडी गावाला किंवा आपले सेवेकरी जे काही प्रतिनिधी स्वरूपात जे काही केंद्रात आले त्यांना ईश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती